महिलांमधील गर्भाशयात मुखाच्या कर्करोगाचे वाढते प्रमाण लक्षात घेता आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यात HPV लसीकरण मोहीम अत्यंत प्रभावीपणे राबवली जाते आहे। मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या मोहिमेला पालकांकडून आणि मुलींकडून मोठा प्रतिसाद मिळतो आहे। आत्तापर्यंत 576 मुलींचे यशस्वी लसीकरण पूर्ण झाले आहे। गर्भाशय मुखाचा कर्करोग हा महिलांमधील मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे। हा धोका टाळण्यासाठी 14 वर्ष पूर्ण आणि 15 वर्ष अपूर्ण असलेल्या मुलींना ही लस दिली जाते आहे। या वयात लस घेतल्यास शरीरात उत्तम रोगप्रतिकारशक्ती निर्माण होते, जी भविष्यात कर्करोगापासून संरक्षण देते। HPV लस मुलींना टोचणे आवश्यक आहे। 14 वर्ष वय हे साधारण मुलीची मासिक पाळी सुरू झालेली असते, त्यामुळे या काळात ही लस शरीरात प्रतिकारशक्ती तयार करते। ही मोहीम अधिक व्यापक करण्यासाठी आश्रमशाळा, शाळा आणि गाव स्तरावर जनजागृती केली जाते आहे। गर्भाशय मुखाचा कर्करोग हा टाळता येण्यासारखा आजार आहे। पालकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता आपल्या मुलींना वेळेवर HPV लस द्यावी। भविष्यातील कर्करोगमुक्त पिढीसाठी या मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुधाकर मोरे यांनी केलं आहे। ही लसीकरण मोहीम ऐच्छिक स्वरूपाची असून पालकांच्या लेखी संमतीनंतरच मुलींना लस देण्यात येईल। कोणत्याही गैरसमजांना बळी न पडता पालकांनी आपल्या मुलींचे लसीकरण करून घ्यावे। शाळा, पालक आणि आरोग्य यंत्रणेच्या सहकार्यातून जिल्हा कर्करोगमुक्त करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे माता आणि बालसंगोपन अधिकारी डॉक्टर हर्षल नेहते यांनी म्हटलं आहे।